गोलकर पाटील ढोलकीला आमचे मित्र प्रकाशजी शिंदे, संगीत आलंकर आहेत, त्याचबरोबर संभव वादन हे या कार्यक्रमाला संभावून नेते ते संभव वादन आमचे मित्र किसन वाईकर, त्याचा कार्यक्रम तुम्हाला थोड्या वेळी दाखवेन आम्ही. त्यानंतर त्यांचे मित्र सहकारी कोरसला खंजिरी वादन समाधान पाटील, तसेच कॅसिओवरती आमचे मित्र भाऊ फराव, हार्मोनियम आणि कोरसला विनायक काका, अशी सर्वांची टीम. या सर्वांच्या टीमच्या साथीमुळे आम्ही इथे भारत तुमच्याकडे सादरीकरण करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपले साऊंड ऑपरेटर यांचे आम्ही सुरुवातीलाच आभार मानतो. जसं आता सुरू केलंय कायम तसंच राहू द्या. ओके हो. दिल्ली तख्ताच्या छाताडावर, दिल्ली तख्ताच्या छाताडावर अभिमानाने डोले भगवा, दिल्ली तख्ताच्या छाताडावर अभिमानाने डोले भगवा. स्वराज्य निर्मिले रयतेचे आपण, स्वराज्य निर्मिले रयतेचे आपण, महाराष्ट्र धर्म मनात जागवा. स्वराज्य निर्मिले रयतेचे आपण, महाराष्ट्र धर्म मनात जागवा. स्वराज्याची पेटविली मशाल मावळ्यांच्या साथीने, स्वराज्याची पेटविली मशाल बहुजनांच्या साथीने. तेजपुंज शिवराय पाहिले महाराष्ट्राच्या मातीने. छत्रपतींचे छत्र रक्षिण्या, छत्रपतींचे छत्र रक्षिण्या. कडाडला स्वाभिमानी बाणा, कोण बोले मुघल सहारक, कोण बोले छत्रवीर संभाजी राणा, कोण बोले छत्रवीर संभाजी राणा, कोण बोले छत्रवीर संभाजी राणा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. नर्मदा गोदा पंचगंगा तशी चंद्रभागा सातारी खोरा कृष्णेचा घाट घाली धिंगाणा मावळे
डोळे दाट त्यात गाजला वारणा गाठली त्यात गाजला वारणा गाठली त्यात गाजला वारणा गाठली रजाचं दणकट शिवकालीन महाराष्ट्रातला मराठा कसा होता आमचा. आता आम्ही कधी आधी रायगडावर गेलो तर रोपवेने जातो मर्दासारखं मावळ्यासारखं चालत जात नाही दापा वरते मध्य प्रदेश वाढले तुमचे आमचे हडपेर रजाचं दणकट हडपेर रजाचं दणकट लाती काम मनगट काम मनगट हाजी काम भरदार पोटरी मांडन भरदार पोटरी मांडन पिरदार शोभती दंड शोभती दंड हाजी शोभती दंड शोभती दंड भरदार छातीचा बांधा भरदार छातीचा बांधा समर्थ मराठा खंदाजी राजी मराठा खंदाजी मराठा जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा कुठली जात नाही. मराठा म्हणजे सगळं मराठा. पानिपतावर गेले ते सगळे मराठे महाराष्ट्रातले सगळे मराठे होते. इतिहासकार सांगतात 1.5 लाख बांगडी फुटली होती पानिपताच्या युद्धात आणि महाराष्ट्रातला प्रत्येक जण आमच्या घरातला एक जण शिपाई आमचा लढला होता बलिदान गेला होता त्यांचं आणि तो मराठा होता. जातीचा मराठा नव्हता तो. महाराष्ट्रात राहतो मराठी बोलतो तो मराठा. हा असमर्थ मराठा रणे मारितो हात जिरहाजी मारितो हात हाजी मारितो हात प्रत्यक्ष वैर्याला मग प्रत्यक्ष वैर्याला मग पडे बघा धाक जिरहाजी पडे बघा धाक हाजी पडे बघा धाक मावळ संघटित केले मावळ संघटित केले सजूने भाले रक्ताने लहाने रक्ताने लिहिला अमर इतिहास रक्ताने लिहिला अमर इतिहास रक्ताने लिहिला अमर इतिहास शाहिरीन दलकर गातो पवड्यास शाहिरीन दलकर गातो पवड्यास शाहिरीन दलकर गातो पवड्यास शिवरायांचा जन्माचा पोहरा आमच्या सोलापूरचे सुपुत्र बार्शीचे शहीद अमरशक यांनी अतिशय गोड शब्दात त्या शिवजन्मांचं वर्णन केलेलं आहे. ते कसं पहा. एके रात्री सह्यागिरी हसला एके रात्री सह्यागिरी हसला हसताना दिसला आनंद त्याला कसला झाला उमगे न मानवाला रात्रीचा गर्द अंधाराला चिरून सूर्य उदय कसा झाला अरबी दर्याचा चेहरा फुलला बांधावर आम्र वृक्ष डुलला आंब्याच्या टोलीत मोयाळ घडला सूर मंजूळ त्याने काढला चिमण्यानं चिवची वाट केला पोपटांचा थवा गात उडला बोध मग मानवाला झाला काय बोध झाला सूर्य नव्हता शिव जन्माले होऊन शिवबाचा भाग चराचर होऊन शिवबाचा भाग चराचर होऊन शिवबाचा भाग आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट शाहीराम शिवबाचा भाट पवाड्याचा थाट ध्यानी घेऊ दादा दादा रे शिरराज आओ दादा रे मराठा करार जय जयकार मराठा करार जय जयकार बोला छत्रपती शिवाजी महाराज की
आवाज येत नाही, त्या बारक्या जिलेबेलांचा आवाज येतो मला. बोला जय जिजाऊ. मोकळ्या मनाने घोषणा द्या. का असं बीस आहे का मराठ्यानो करा जय जयकार, बाकीच्या नाही जय जयकार करत नाही. मगाशीच मी म्हणलो होतं, महाराष्ट्रात राहतो तो मराठा, मराठी बोलतो तो मराठा. ताट मानेने बसा, ताट मानेने बसा, माना टाकून देऊ नका. रातभर चालणारा तमाशासारखा पोवाडा करणार नाही मी, 2-2.5 तासच पोवाडा करणार. तुम्हाला हलवून देणार नाहीत, माना टाकायच्या नाहीत. मर्दासारखं ताट बसायचं. मर्दाचा पोवाडा गावा आमच्यासारख्या मर्दाने, तुमच्यासारख्या मर्दानीच ऐकावा. आणि रणरागिनींनी पोवाडे कुणावर बी लिहिले जात नाहीत. टाटा बिर्ला अंबानीवरती अनेक पुढारे तुमचं आमचं त्यांच्यावर पण पोवाडे लिहिले जात नाहीत. जे या समाजासाठी देशासाठी लढतात त्यांच्यासाठी पोवाडे लिहितात. आणि जे तशा लोकांना उद्योगपतीवरती लिहितात ना, ते दलाल भडवे आणि भाडगाव असतात, त्यांच्यावरती पोवाडे लिहिले जात नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आला आला शिवराया आला, जिजाऊने दिला योग्य समयाला, मराठ्यानं करणार जय जयकार. थोरत्या आईचे उपकार, आईचे उपकार, थोरत्या मातेचे उपकार, थोरत्या मातेचे उपकार. नाही नाही आपल्याला नाही पिटणार, रावतेचं पीक येतं जगाची रीत. तुम्ही आम्ही आता भिमुख पेरायला चालूय, उसाच्या कांड्यात आपलोय. शेंगदाणा पेरला तर भिमुखच उगवतो, सीताफळाची झाडं उगवत नाहीत. पराक्रम पेरा, तुम्ही जसं वागाल तशी तुमची पुढं तुम्हाला बघून फॉलो करत असतात. जसा बाप तसा बेटा, जुनी म्हण आहे. हा, रावतेचं पीक येतं जगाची रीत, नव नाही त्यात शहाजीनं पराक्रम पेरला, पराक्रम पेरला, शहाजीनं पराक्रम पेरला. शिवाजी सर्जा उतरला, महाराष्ट्राचं भाग्य उदय झाला. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये संपूर्ण देशभर मोगली सत्तेचा अंमल होता. हा, आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये संबळाचा आवाज कमी ठेवा, थोडा संबळाचा आवाज जास्त होतो, ते आधीच मोठं वाजतंय. हा, या बिकट परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. ती तारीख होती परवा गेली, सगळ्यांना माहित आहे. 19 फेब्रुवारी 1630 तारखेचा जाणून बुजून घोळ घातला ह्याच्या आधी काही लोकांनी. पुन्हा तिथीचा घोळ आला, कोण म्हणला 28-1600. आमच्या संभाजी ब्रिगेडने आणि मराठा सेवा संघाने त्यांना वटणीवर आणलं. ह्याच्या आधी छत्रपती शिवरायांचे लोकसंख्येचा तो गिरीश कुबेर, काय कुबेरच. तुम्ही चुका केलं की आम्ही तुमची तोंड काही करणार, तुम्ही भिवू नका, काही बी करा. तुम्ही आमच्या महापुरुषांना दवचू नका, तुम्ही जगा. पण महापुरुषांना छेडायचा प्रयत्न करू नका. ते दैवत आहेत, दैवत नाहीत आमचे, ते देवापेक्षाही महान आहेत. प्रबोधन काळ ठाकरेंनी सांगितलं होतं, छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं तर 33 कोटी देवांचे फलटण सुद्धा बाद होते. असं हे शिवरायांचं नाव. हे थातूर मातूर कोण, गिरीश कुबेर कोण घात नाही यांना. यांनी लिहावं काहीतरी, छत्रपती शिवराय शंभूराजांनी कोणाचं हे केलं ते केलं. कोण वाचत नाही, लिहित नाही, तुम्हाला फक्त चुकीचं लिहू नका तुम्ही. मावळे आमच्या ब्रिगेडचे सेवा संघाचे तुटून पडतील तुमच्यावर. हा, तर तारखेचा तिथीचा घोळ घालायचा नाही, शिवरायांना दैवत करायचं नाही. आरती तुमच्या गावात कधी होऊन देऊ नका शिवरायांची. शिवराय देव झाले की त्यांच्या कार्यकर्तृत्वाला माती मूल झालं त्यांचं कार्यकर्तृत्व. युगपुरुष म्हणतात या शिवरायांना. महापुरुष युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, अण्णाभाऊ साठे झाले, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जीवावर उदार होऊन कामं केले तुमच्या आमच्यासाठी. ते विसरायचं नाही तुम्हाला. आज जे तुम्ही आम्ही इथं छाती काढून बसतोय ना, ते त्या लोकांमुळे बसतोय, म्हणून त्यांना विसरत ना. जातीपातीचा काही शब्द नाही इथं घ्यायचा. हा, 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला. शिवराय लहानाचे मोठे व्हायला लागलेले आहेत. आणि पुणे आणि परिसरात शिवराय घोडसवारी करायला लागलेले आहेत. आणि घोडसवारी करत असताना
घोड्यांच्या टापाचा आवाज येताच लोक भयभीत व्हायचे. आले मोगल आले, आमच्या मुलींची इज्जत लुटायला मोगल आले, मोगल आले म्हणून लोक घेऊन घराच्या आत जायचे, लपून बसायचे. पण आता मात्र उलट व्हायला लागलेलं होतं. आता ज्यावेळेस घोड्यांच्या टापाचा आवाज यायचा त्यावेळेस घराच्या बाहेर लोक यायची. आला आमचा शिवाजी राजा आला, आमचा शिवाजी राजा आला. लोक बाहेर यायचे. राजे त्यांची क्षमकुशाली विचारायचे, सुखदुःख विचारायचे. राजे घोडसवारी करायला लागलेले. राजांनी कधी दगडावरती कधी झाडाखाली उभं राहावं आणि लोकांना विचारावं, जहागिरी कोणाची? आमची. आणि किल्ले कोणाचे? मोगलांचे. आमचं काहीच नाही. शिवराय बोले सर्वांना सांगे मावळ्याना, एक तरी किल्ला पणाला, एक तरी किल्ला पणाला, नदी जाती फेर फटक्याला. रोडेश्वरी गेले दर्शनाला, गेले दर्शनाला, वयाच्या 16व्या वर्षी काय काय गोष्टी घडल्या बघा. तुम्हा आम्हाला शिकवण्यात आलं 16वं वरीस धोक्याचं असतं का? 16वं वरीस धोक्याचं. 16वं वरीस हे मोक्याचं आहे, वळणाचं आहे, 10वीचं असतं. आपली लोक म्हणतात हे टर्निंग पॉईंट आहे. पोरांना वाटतं बरं होईल आपलं एवढं 10वी निघलं म्हणजे पुढं 12वी कसं बी होईल. जे हे कोरोनात गवली त्यांचं तर लईच आपलं गंगेत पुढं नाव निघलेलं आहे. नावं ठेवत नाही, नशिबाला झालं त्यांनी तर काय करायचं. आमचे मित्र नितीन खटके, पुणे विभागीय कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांच्यातर्फे आमच्या या शाहिरीच्या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याच्यासाठी मोठ्याने टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय. ताट बाजानी बसायला द्यावं तुम्ही, असं माना टाक नका. पवाडा आवडला नाही की तिथं सांगायला की बंद करू आपण. लय माना टाकताय तुम्ही. हा जोडेश्वरी गेले दर्शनाला आणि एक तरी किल्ला पणाला. जोडेश्वरी गेले दर्शनाला, गेले दर्शनाला, राजे गेले. राजे जात असताना एक सौंदर्य त्यांना येऊन मिळायला लागलेलं आहे. येसाजी, बाजी, तानाजी असे एक सवंगडी त्यांना मिळायला लागलेले आहे. आणि सर्वांना रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये राजांनी बोलवून घेतलेलं आहे. आपली करंगळी पुढे केली, राजांनी करंगळी कापली आणि शंभू महादेवाला म्हणाले, हे शंभू महादेवा आम्हाला शक्ती दे. इथून पुढे जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची जी इच्छा आहे. आणि इथून पुढे स्वराज्यासाठी हे राजांची घोडदौड सुरू झालेले. हा आणि रोहिडेश्वराच्या दर्शनावरून राजे पुण्याला माघारी येत असताना पाठीमागून एक खाली आली, आवाज आली, राजे थांबा. पाठीमागून येणारा आवाज त्याचा प्रतिध्वनी उमटत होता. शिवाजी राजे घोड्यावरती होते. पाठीमागे त्यांचे 25 घोडेस्वार होते. आणि घोड्याच्या टापाच्या आवाजामध्ये परत एकदा आवाज आला, राजे थांबा. राजाने पाठीमागे वळून पाहिलं. बघतो तर काय, एक साठी ओलांडलेला, टक्कल पडलेला एक म्हातारा माणूस पळत होता. पळता पळता ठेचका पडला, उठून परत पळता नाही. राजे घोड्यावरून पाय उतार झाले. जवळ आला आणि राजाचे पाय घट्ट पकडले. राजा लुटलो गेलो, राजा लुटलो गेलो. काय झालं? राजा काय झालं नाही म्हणून विचार. काय झालं ते न रडता सांगा. राजा माझी तरणी ताटीपोर पाणवठावर पाण्याला गेली असताना दिवसा ढवळ्यात तिची इज्जत तुटली गेली रे राजा. मी विना फारका झालो राजा. कोण आहे तो हरामखोर? राजा कुंपणाने शेत खाल्लं रे, कुंपणाने शेत खाल्लं. कोण आहे? राजा गावचा पाटील आहे, बाबाजी गुजर नाव आहे त्याचं. राजाने आपल्या हाताच्या मुठी कर कर वळवत येसाजीकडे पाहिलं. येसाजी राजाचा
आणि पाटलाला घेऊन या. आणि असं म्हणताच काय झालेलं आहे, येसाजीच्या भाऊ पुरून पावलेला आहे. हा, येसाजी सज्ज तो झाला. हा, पाटील झुलत्या झोपाळ्यावर बसलेला होता. त्याने बाहेर डोकावर बघितलं, कोण आहे रे? येसाजी आहे. का आलास? राजाच्या कानावर कागाळी गेली आहे तुमची. राजाने बोलवलंय तुम्हाला. येत नाही म्हणून सांग तुझ्या राजाला. मी गावचा पाटील आहे, तमाशातला नवं. आणि पाटलांनी केलेलं गावानी सहन करायला पाहिजे. इतक्या गुरमीत बोललेला पाटील येसाजीला सहन झालं नाही. पण येसाजी तसाच मुकाटे महाराजाकडे आणला. हा, येसाजी महाराजाकडे आलेला. राजे, पाटील मगरूर आहे, येत नाही म्हणून सांग म्हणतोय. काय म्हणाला? मी गावचा पाटील आहे, तमाशातला नवं. आणि पाटलांनी केलेलं गावानी सहन केलं पाहिजे. वोट पिळलं तर दूध निघल, तुम्ही यात लक्ष घालू नये, अशा भाषेत पाटील बोलला. तेवढ्या तानाजी म्हणत आहे, येसाजी कमरेची तलवार काही शोभेला नेली होती का? राजाने तानाजीकडे पाहिलं, हाताचा इशारा केला. राजाने त्या बाबाला विचारलं, बाबा आपलं नाव काय? रामजी. आमच्या बरोबर पुण्याला याल? होय जी. येसाजी, रामजीला आपल्या बरोबर घेऊन चला. हा, येसाजीनं रामजीला घेतलेला आहे. आणि या घोड्याच्या टापाचा आवाज सुरू झालेला आहे. आणि या घोड्याच्या टापामध्ये राजांचं विचारचक्र फिरायला लागलेलं आहे. नामधारी राजा, नकली राजा, या पाटलाचं करायचं काय? राजे पुण्याला आले. लाल महालामध्ये गेल्यावर सई दुधाचा ग्लास घेऊन आलेली होती. राजाने तिच्याकडे पाहिलं नाही. सकाळ सकाळ लवकर उठले राजे. घोड्याच्या बागेकऱ्याकडे गेल्यावर बागेकऱ्याने राजांना मुजरा केला. राजांचं विचारचक्र फिरत होतं. बागेकऱ्यांनी मुजरा केल्यानंतर राजाने येसाजीला बोलून घेतलं. येसाजी, रांजण जा, 40 घोडेस्वार घ्या आणि पाटलाला जकडपर्यंत करून घेऊन या. आणि असं म्हणताच येसाजीच्या भाऊ पुन्हाच पुरण पावलेले आहेत. आणि येसाजीनं काय घेतलेलं आहे? चर चर्रा वळून मुठ्ठीला, चर चर्रा वळून मुठ्ठीला, वळून मुठ्ठीला. येसाजी सज्ज तो झाला. सवे घेऊन घोडेस्वारांना, सवे घेऊन घोडेस्वारांना येसाजी राजात आलेला. आजकालच्या पाटलात आणि त्या पाटलात फरक आहे. तो पाटील मगरूर होता. आजकालची पाटलं माना टाकून दिले झाले. ते आपली फक्त नावाला पाटील आमचे कसं झाले. कारण त्यावेळी शिवरायांचं राज्य होतं, लोकांना आवडायचं. तेव्हा ना रस्ते चांगले होते, ना लाईटीची सुविधा होती, ना आरोग्याच्या सेवा होत्या. पण एकच गोष्ट होती, शिवरायावरती विश्वास होता. राजा आमचा काही करेल ते खरंच करणार. आमचा शिवराया म्हणजे आमच्या खंडोबा बिरोबा सारखा आमचा देव आहे. देव नव्हता, पण आम्हाला देवासाठी काही कमी नव्हता. तो नवखंडाचा खंडपती जसा राजा होता तसा आमचा शिवराया होता. आणि असा लोकांना विश्वास होता. नाही, हा भामट्यांसारखं नव्हतं. कोण कोणाबरोबर जाऊन कशी सत्ता स्थापन करते तुम्ही बघता. ह्या 2 वर्षात काय चालते. कुठल्या राजकीय पक्षावरती मला टीका करायची नाही, पण लोकांनी विश्वासार्हता गमावली या राजकारणाची. कोण कसं कधी वागेल काय सांगता येत नाही. म्हणून शिवरायांचं राज्यात आणि आजच्या राज्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कोणाचंही असो राज्य, कमळाचं असो, पंजाचं असो, आता छक्क्यांचं असो, आपल्याला काय देणं घेणं. राज्य आम्हाला आमच्या जनतेपर्यंत, वरचा रुपया निघलेला डायरेक्ट जनतेपर्यंत यावा, हा विश्वास खरा असतो. हा, येसाजी राज्यात आलेला, सवे घेऊन घोडेस्वारांना. येसाजीनं राज्यात काय केलेलं आहे? हे राजा त्या सगळ्या गावातल्या बाहेर घरांना बाहेरून कड्या लावल्या का? पाटलांनी जर आरडाओरड केली तर त्या पाटलाच्याच मदतीला कोणी धावून येऊ नये. कारण हे गाव आहे, कसं का असं ना पाटील आहे गावचा.
कोणीही त्याच्या मदतीला येऊ शकतं म्हणून बाहेरून गाड्या लावल्या. जकड बंद केलं पाटलाला, जकड बंद केलं पाटलाला, पाटील आणलं पुण्याला, आणलं पुण्याला. पुण्यात काय झालं? राजे सकाळी लवकर उठले. सणासुदीची कपडे घातल्यासारखी राजाने आज पोशाख जोडवला. राजे मासाहेबांच्या दर्शनाला गेलेले आहेत. मासाहेबांना मुजरा केला. मुजरा मासाहेब. राजे काय गोष्ट आहे नवीन आज सणासुदीची कपडे घातले. नकली राजा काय म्हणालात? नामधारी राजा मासाहेब लाल महालात या, दरबारात या. राजे आणि मासाहेब दरबारात आलेले. येसाजीला विचारलं, येसाजी पाटील आणला? होयजी. हजर करा आमच्या समोर. दंडाला काढल्या लावल्याला तो पाटील हात जोडून पुढे आलेला आहे. काल जो अगदी गर्विष्ठपणाने पाटील बोलत होता तो पाटील आज हात जोडून पुढे आहेत आणि आल्या आल्या मुजरा करतोय. मासाहेब मुजरा करतो. शिवाजी राजे मुजरा करतो. जो पाटील काल शिवरायांना नामधारी राजा म्हणत होता तो पाटील आज मुजरा करतोय. शिवरायांनी मनातल्या मनात स्मित हास्य केलं. वा पाटील कसं रंग बदलताय तुम्ही. पाटलांनी मुजरा केला आणि राजाच्या पाटलाला विचारलं, पाटील आपल्याला गुन्हा मान्य आहे का? पाटील म्हणतो, होय राजे मला गुन्हा मान्य आहे, कबूल आहे, मला न्याय मिळावा. बाळासाहेबांनी विचारलं, पाटील तुम्हाला न्याय मिळेल? तुम्हाला न्याय मिळेल पण ती मुलीवरती तुम्ही अन्याय अत्याचार केलाय. त्या मुलीबरोबर त्या मुलीनं इथून उठून तुमच्या बरोबर बोलले पाहिजे. नाही भासाहेब नाही, ती मुलगी या जगात नाही. हराम खोरा तुलाही न्याय मिळणार नाही. ज्या पायाने त्या मुलीपर्यंत चालत गेला ते पाय आणि ज्या हाताने त्या मुलीवरती अन्याय अत्याचार केला ते हात तुझे कलम करण्यात येत आहे, तुझा चौरंगा करण्यात येत आहे. तो पाटील रडायला लागलेला हात जोडतोय. एक वेळ माफ करा राजे, एक वेळ. पाटील त्या मुलीने या असंच तुझ्या बरोबर हात जोडला असतील. नका हो, माझ्या घरी कुणीलाही माझा बाप विकुलता एक मला सोडा. तुला तिची किंवा आली नाही. शिवरायांचं राज्य मगाशी सांगितलं लोकांना का विश्वास होता. 1.5 दिवसात निकाल दिला त्या न्यायालयात. प्रॉपर्टीचं बलात्कार प्रकरण घ्या, दिल्लीचं बलात्कार प्रकरण घ्या. कित्येक वर्ष उलटून गेली. मराठ्यांच्या 60 वर्ष यांच्या धोबरावर हल्ल्यासारखे गेले पण याला लाज वाटली नाही दोन्ही सरकारांना. त्या लोकांना त्या प्रॉपर्टीच्या आमच्या ताईला अजूनही न्याय मिळालेला नाही. म्हणून सांगितलं ते सरकार कुठं नाही, हे शिवरायांचं सरकार कुठं होतं. आणि या पाटलाचा चौरंगा करण्याचा आदेश महाराजांनी दिला. येसाजी हुकुमाची अंमलबजावणी करा. आत्मविश्वास वाटला सर्वांना. आत्मविश्वास वाटला सर्वांना, वाटला सर्वांना. रयत जनतेला, रयत जनतेला. हाच आपला खरा राजा. लोकांना आत्मविश्वास वाटायला लागला. आपला उद्धार करता आपला हा खरा राजा आहे. निर्मितीसाठी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वराज्याच्या या दौलतीत वाढ करण्यासाठी झटायला लागलेले आणि त्यांच्या बरोबर असणारी त्यांच्या एक एक मंडळीने कसं आपल्या देहाचं बलिदान दिलं. तत्कालीन महाराष्ट्राचे चीफ इंजिनियर आमचे वंशज पूर्वज फिरोजी इंदलकर तेही त्यातले एक होते. तानाजी बालुसरे, येसाजी कंच, बाजी पासलकर, बाजी प्रभू देशपांडे. आता नवीनच पिक्चर आलाय पावनखंड, बघा सगळे. डोळ्याला पाणी बी येतं आणि शुरुवत्व वीर रस्त्यावर तुमचा जागृत होतो. एका एका वीराचा पोवाडा गाताना 2 दिवस त्यांचं कार्य तुम्हाला पुरणार नाही, इतकं वीर त्यांनी बलिदान दिले. समर्पक भावना होती शिवरायांच्या विषयी लोकांची.
थांबा राजा या वेळेला मी जातो. शिवबा काशीदानी सांगितलं राज तुमच्यासारखा म्हणून मेलो तरी चालतंय. मरणार आहे मला माहित आहे. जगलो शिवबा काशीत म्हणून पण मरणार आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून. मरू द्या मला मेलो तरी एवढी वेळ. बाजी प्रभू देशपांडेंनी सांगितलं महाराज या घोडखिंडीतून तुम्ही लवकर जावा. आमच्यासारखे लाख मेले तरी चालतील पण तुमच्यासारखा लाखा जणांना पोचणारा पोशिंदा जिथं राहिला पाहिजे. आणि त्यापैकीच एक तानाजी माणूस आहे. यांचा चौक एक मी तुमच्या समोर सादर करीत आहे. महाराज औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुटून आल्यानंतरचा भाग मी तुमच्या सादर करीत आहे. महाराज अशी दूरदृष्टी असणारा राजा इकडे फेरफटक्याला लागलेला आहे. महाराज फेरफटक्याला रायगडावरती. महाराज रायगडावरती विश्रांतीला गेलेले आहेत. महाराज रायगडाला सकाळच्या वेळी जिजाऊ मासाहेब काय केलेलं आहे. सकाळीच बसल्या उन्हाला पाटील बसले असताना समोर लक्ष गेलं. समोर काय दिसलं म्हणाल तर किल्ले कोंढाणा मासाहेबांचा आवडता गड. अतिशय दुर्जांतीकरणाने मासाहेबांनी किल्ले कोंढाणा सोडावा लागला होता. आणि त्याच्यावरती असणाऱ्या त्या राहुट्या उन्हामध्ये ज्याप्रमाणे आणखी चमकावी तशी जम त्या राहुट्या चमकत होत्या. मासाहेबांना समजलं होतं या किल्ल्याचा किल्लेदार उदयभान याने इथं जनावरखाना उघडलेला आहे. मासाहेबांचं अंतकरण भरून आलं. शिवबा अजूनही तुझ्या राज्यामध्ये जनावरखाना. सज पाहिलं किल्ले कोंढाण्याला डोळ्यातल्या पुसून आसवाला बोलावून घेतलं महादेवाला महादेव रामोशाचा पोरगा होता. याला रामवंशी म्हटलं जातं. या रामोशाने वचन दिलं तर आपल्या कसमतालाही धक्का लागून देणार नाही आणि यांच्या जर मनात आलं तर आपली माती शिल्लक ठेवणार नाही. असा हा रामोशाचा पोरगा महादेव याने मासाहेबांना मुजरा केलेला आहे. बोलावून घेतलं महादेवाला निरोप काय दिला रायगडाला. माझा निरोप सांग शिवबाला निरोप शिवबाला. जर बसला असेल भोजनाला आता पुण्या यावे राजगडला साहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हात धुवायला बसला असला तिकडे जेवायला तर हात धुवायला राजगडावर येईल. असं हे मातृप्रेम आजकालच्या जमान्यात राहिलेलं नाही. हा जोडून विनंती करतो तुम्हाला कुठल्याही देवी देवतांची पूजा करू नका. शिवरायांसारखं तुम्हाला जगायचं वागायचं असेल ना तर आईबापांना विसरू नका. त्याच्यासारखं मोठं दैवत या जगात कुठंच नाही. थोडं भावनिक होऊन सांगतो तुम्हाला. कारण ते शिवराय बाळासाहेबांच्या इच्छे खातीर जीवावर कित्येक वेळा उदार झाले आणि आजकालचे शिवराय फक्त आपण मराठा जातीचा आहे हे दाखवण्यासाठी गाडीवर झेंडा काढायचा, शिवाजी महाराजांचा मागे फोटो लावायचा आणि उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये त्याच्यावर उडणारं शेतूळ लाज धरात होती. नका गाडीवर त्यांच्या सुतळे उडवून त्यांनी त्यांच्या चारित्र्यावर कधी एक डाग लागून दिला नाही. काय हक्क आहे तुम्हाला आम्हाला त्यांच्या फोटोवरती शेतूळ. काळजात ठेवा गाडीवरती ह्याच्यावरती लावू नका. जात दिसते त्यांनी फक्त हा पोरगा मराठ्याचा आहे. बाबासाहेबांचा फोटो गाडीला लावा हा पोरगा महाराज आहे म्हणते, तुम्ही दलितच आहे म्हणते. अण्णासाहेबांचा लावा, अहिल्यादेवींचा लावा. अहो या समाजासाठी यांनी किती आपल्या देहाचे प्राण उठते आणि तुम्ही आम्ही यांचे जे फोटो
जात दाखवण्यासाठी जर वापर करत असेल तर त्याच्या तुमच्या जगण्याला अर्थ नाही. त्यांचं जीवन हे आई बापासाठी खर्ची घातलं होतं. शिवरायांनी हे स्वराज्य उभा केलं होतं महासाहेबा जिजाऊंच्यासाठी. आईनं एखादं काम सांगितलं आमच्या लहान पोरांना तर मोबाईल बघत बसते, तेव्हा ते आता पुढे बसले कसं. तशीच तिकडं म्हणतं पोरग म्हणतं का नाही मावशानं. चटकं द्यावं तर बापाचं द्या का आणलं पोराला. म्हणून आई बापांचा मान सन्मान आदर करत चला. त्यांच्याशिवाय तुमच्या या जगात थोडी नाही. हा सर बसला अशिल भोजनाला, सर बसला अशिल भोजनाला, दुनिया यावे राजगणला, यावे राजगणला. महादेवांनी माणसाहेबांना प्रणाम केलेला आहे. आणि महासाहेब विचारतोय आज फिरून सांगू का राजांना रायगडाला. महादेव रायगडाला, महादेव रायगडाला राजे. मातेनं निरोप काय दिला, मातेनं निरोप काय दिला. तर बसला असा भोजनाला, आता दुनिया यावे राजगडाला, यावे राजगडाला. उभे राहिले. मासाहेब दुखी, कुणी दुखवलं मासाहेबांना. कुठल्या सेवकाने मानभंग केला. गडबडीने टोप उचलला, गडबडीने टोप उचलला, हातातून टोप दिसतला. उचले टोप उचलताना कुंचनात बसवलेला तो दर्शनी मोती गळून पडला होता. अपशकुन झाला होता. पण कर्तबगार माणसं अपशकुनाला घाबरत नसतात. राजाने तो जिरेटोप उचलला, आपल्या मस्तकी धारण केला आणि कृष्णा घोडीला खोगीर घातलं. कृष्णा घोडीला खोगीर घालताच कृष्णा सह्याद्रीच्या कड्या कपाळातून दौडू लागलेले आहेत. हा प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, केला मातेला. शिवराय बोलले समयाला, आमंत्रण रायगडाला, आमंत्रण रायगडाला. त्वरित सांगा कामाला, पोटाला किल्ला दादिला, किल्ला दादिला. शिवरायांच्या लक्षात आलं या साहेबांची काय इच्छा आहे. शिवराय बोल राजे. अरे का बोलत नाहीस तुम्ही. त्या मेल्या उद्या भाड्याने कमलकुमारीला पळवून आणलेलं आहे. आणि कमलकुमारीचं नाव ऐकताच राजे गारदी शिवळे गेले. हा साहेब किल्ला घेतला जाईल. त्याच्यानं दिला मातेला, त्याच्यानं दिलं मातेला, दिलं मातेला लढून किल्ला. उमरठाऊन मावळा आलेला, उमरठाऊन मावळा आलेला. उजरा केला शिवाजी राजाला, शिवाजी राजाला. लग्न जमलेलं आहे. अष्टमीचा मुहूर्त धरलेला आहे. आपण याल, वधूवरांना आशीर्वाद द्याल. आपल्या पदस्पर्शाने आमचं गाव पावन कराल. भगव्या झेंड्याचा शिपाई ताना माणूस आहे. राजे आबोल, आबोल पाहून राजाला, आबोल पाहून राजाला मामा बोलला शोभा. अरे का बोलत नाहीस. ताना आपल्या मुलाच्या लग्नाच्या मंगलाक्षीला घेऊन आलेला आहे. अष्टमीचा मुहूर्त धरलाय. वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी बोलवतो. मामा, मामाच्या घरी शुभ कार्य आहे आम्हाला आताच कळलं. ही पुढची जरा इथलं अंगवू नका. कोण आहे इथं. एक मिनिट. गोंधळ घालते त्यांचं लक्ष नाही. कोण आहे इथं. गोंधळ घालते जरा. ह्याच्यापाशी कोणीतरी बसा नाही तर यांना शांत बसवा. त्यांच्या संग कोणी आलंय तर त्यांना एका एका बाजूला घ्या. गोंधळ घालते त्यांच्याकडे लक्ष द्या. हा तानाच्या घरी शुभकार्य आहे आम्हाला आताच समजलं. तानाने ते शुभकार्य आटपावं, परत गडावर यावं. आम्ही जातीनं लढायला जाऊ. मुलीच नाही. राजाने जातीनं लढायला जावं
आणि आम्ही लग्नात वरमात म्हणून मिरवावं शोभलं जात नाही आम्हाला. आधी लगीन कोंढाण्याचं बदलाण्याचं हार हार तानाजी वीर गरजला. राजे त्यात सेवकाला अष्टमीच्या रात्री गडावर जातो, गड ताब्यात घेतो आणि नवमीला पुन्हा हा सेवक आपल्या मुजऱ्यासाठी हजर राहील. राजाने आपल्या कमरेचा सेला काढला, कमरेच्या काढून शेल्याला तानाजीला अर्पण केला. का बाळासाहेबांची इच्छा होती. शोभा बरं झालं तानारवाला, बरं झालं तानारवाला, नारळ मेले उद्या भाण्याची मस्ती जिरवायचं का माझा ताना करील. ते आज्ञा तानाला. राजाने आपल्या कमरेचा सेला काढला, तानाजीला अर्पण केला. का बाळासाहेबांची इच्छा होती, तानाजीचाही आग्रह होता. शेला पागोटा दिला तानाला, शेला पागोटा दिला तानाला, नरवीराला शूरवीराला. तानाजी नरवीर शूरवीर तानाजी आपल्या गावाकडे यायला निघालेला आहे. तानाजीच्या गावाचं नाव आहे उंबरट. कुणी उंबरट म्हणतं, कुणी उंबरट म्हणतं. सह्याद्रीच्या कड्या कपारीत वसलेलं त्याचं हे गाव. दगडावर दगड ओलांडत हे कोणी गावाकडे आलेले. दारात लग्नाचा मांडव सजलेला आहे. नवऱ्या मुलीला हळद लागलेली होती. लग्नाचं वातावरण गावात झालेलं होतं. सुभेदारांच्या मुलाचं लग्न आहे. काय थोडं वातावरण असणार का गावात. आणि तानाजीची पत्नी मावळे गडावर गेले, ते अजून कसे आले नाहीत म्हणून वाट बघत होती. आणि तिला इतक्यात कळलं मावळे आले, पण ते लढायला जाणार आहेत, लग्नाला थांबणार नाहीत. ती धावत घराच्या बाहेर आली आणि म्हणत आहे, अहो मी ऐकलं ते खरं आहे. काय ऐकलं तुम्ही? तुम्ही म्हणे लग्नाला जमणार नाहीत, लढाईला जाणार आहात. हो, काही तुम्हाला अक्कल आहे? आपल्या नवऱ्याचा करारी आवाज ऐकून बाईने पुन्हा चबर चबर केली नाही. हा वेळे मराठ्याचा धनी संकटात असताना लग्नात भरभार म्हणून मिरवलं झोपलं जात नाही आम्हाला. कपडे आणवाची. हा आणि युद्धभूमीत लढायला जाणाऱ्या आपल्या पतीला तानाजीची पत्नी कपडे आणून दिलेले, ओवाळायला लागलेले, कुमकुम तिलक करायला लागलेले. आणि ओवाळत असताना ताटातली निरंजनी भिजली गेली. कुंकवाचा करंडा जमिनीवर कोसळला गेला. अपशकुन झाला. तुम्ही जाऊ नका, तुमच्या पाया पडते. वेडे, कुंकवाचा करंडा कोसळला म्हणून आम्ही मरू? निरंजनी ताटातली विसली गेली म्हणजे आम्ही मरू? रणांगणात लढणारा शिपाई आहे, तो नेहमी अमर नसतो. त्याला एक ना एक दिवस सुरुवात मरण पत्करावं लागतं. कुंकू पुसा कपाळावरचं. आणि तानाजीनं आपल्या पत्नीच्या कपाळाचं कुंकू पुसलं. आणि परत आल्यानंतर लावा सूर्याजी ताना, तानाजी वीर चालला. तानाजी वीर चालला, वीर चालला. सूर्याजी बंधू संगतीला, सूर्याजी बंधू संगतीला. शेलार मामा होता जोडीला, शेलार मामा होता जोडीला. मोठाना किल्ला घेण्याला, किल्ला घेण्याला. गेली 4.5 वर्षापासून मोगलांच्या ताब्यात होता. आणि या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? उदयसिंग राठोड. त्याला मोगलांनी किताब दिला होता उदय भाट. तो स्वतःला उदय भाट म्हणून घेत होता. त्याने कमल कुमारीला पळवून आणलं होतं. तानाजी आणि सूर्याजी या किल्ल्याची माहिती घ्यायची. ती माहिती घ्यायची कशी म्हणाल? राजांचे हेरबाज असे होते. या हेरबाजांचं नाव आहे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक म्हणजे असं व्यक्तिमत्व या स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणत होते. खुनवा खुनवीच्या भाषा. आता थोड्या वेळाने आमच्या संबळवादक आहेत, शेजारीचे खंजरी वादक आहेत ना, तुम्ही एखाद्याने बक्षीस द्या लांबून, तुम्ही नाव सांगा त्यांच्या कानात,
ते पूर्ण तुम्हाला सांगणार हे कुणी बक्षीस दिलं तुमच्या नावासहित आडनावासहित. तसंच त्यातला प्रकार बहिर्जी नाईक खुणवून सांगायचं ह्या भाषा अशा हे आमचे साथीदार आहेत तिथं. अनुभवायचं असलं तर बक्षीस घ्या, फुकट नाही. पण यावेळेस खुद्द तानाजीने ठरवलं होतं किल्ल्याची माहिती स्वतःच घ्यायची. आणि किल्ल्याची माहिती घ्यायची ती कशी म्हणाल तर दोघं भावाभावाने भेद टाकला. किल्ले कोंढाण्यात जायचंय तर कसं दोघं भावाभावाने काय केलेलं आहे, गोंधळाचा वेश धारण केलेला आहे. गोंधळाच्या वेशात बाराबंदी घातली, डोक्याला मुंडासा बांधलेला आहे, कपाळाला तो गंध लावलेला आहे, शिवगंध कपाळाला लावलेला आहे, कवड्याच्या माळा गळ्यात घातलेल्या आहे. आणि दोघं भाव गुंधळे बनून या कोळी वाड्यात आलेला आहे. आणि कोळी गुंधळी बनून या दोघांना येताना पाहिलं गोट्या आणि विट्या नावाच्या दोन पोरांनी. आणि पाहिल्यावर काय म्हणत आहे ती दोन पोरं, नाही हो नाही, गुंधळी आलाय गुंधळी, संबटच्या बंबाट नाही, संबळांग बंबळांग संबळांग बंबळांग वाजवायचं सुद्धा बरोबर असं. हा खंडूजी नाही तार दिशी उठवून उभे राहिले. जगदंबे आम्ही तुम्हाला नवस केलं होतं, तुम्ही आमच्या नवसाला पावला, पण आम्ही मात्र तुमचं नवस फेडायचं राहून गेलो. आता आला गोंधळी तर करून घ्यावा म्हणतो गोंधळ. खंडोजी नायकाने आपल्या बाराबंदीच्या गाठी बांधलेले, डोक्यावर मुंडासा घातला आणि गोंधळाला बघण्यासाठी आलेत. पाहतो तर काय गडी जबरदस्त, गोंधळी म्हणावं तर गडी जबरदस्त आणि नाही म्हणावं तर पोशाख गोंधळ्याचा. राम 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 राम. कुठून आला होता? आलो होतो तुळजापुरावरून. कुठं निघाला होता? आलो होतो कोकणात. उशीर झाला म्हणून आलो कोळीवाड्यात मुक्कामाला. गोंधळ घालाल दिली संधी तर घालू की गोंधळ तेवढ्या करताच आलेलो आहे. आणि ही मात्र मार्मिक भाषा कोळ्याला कळली नाही. हा हा म्हणता कोळीवाड्यात बातमी पसरली, गोंधळ आलाय गोंधळ आहे, गोंधळ आलाय गोंधळ आहे. हा कशी बातमी पसरली, पवारांचे शाहीर आले, शाहीर आलाय कोळीवाड्यात बातमी पसरली, गोंधळ आलाय गोंधळ आहे, गोंधळ आलाय गोंधळ आहे. आणि हा हा म्हणता कोळ्याच्या स्त्रिया कोळी गोंधळ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कोळीवाड्यात आलेल्या आहेत. आणि आराधी ज्याप्रमाणे परड्या भरायला सुरुवात करतो त्याप्रमाणे तानाजी आणि सूर्याजीने परड्या भरायला सुरुवात केलेली आहे. टेंबे पेटले गेले, मशाली फरफरल्या गेल्या आणि उद्गार टाकला, आई राजाईचा. क्रोध बकरा मारा न गुजर घुमाईच्या वरा, गुजर घुमाईच्या वरा. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. चित्त विठूचा राहुल तिथं तुकयाचा गोंधळ, तिथं तुकयाचा गोंधळ. हे गोंधळी आंब्याचे गोंधळी. थोडंच कमी पडतो गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी नामी आंब्याचं गोंधळी. हे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी नामी आंब्याचे गोंधळी. गोंधळामध्ये लोक शांत झालेले पाहिले, मग्न झाले जसे तुम्ही झाला तसा. आता टाळी वाजाय चालू आहे, काही काही वाजवत नाही. थोडा भावाभावाने विचार
चला चला यांचा चिमुटा काढायचा का? काढ काढ. गोंधळी गोंधळी आम्ही शोभाचं गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही शोभाचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही शोभाचं गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही शोभाचे गोंधळी. शोभाचं गोंधळी म्हणताच लोक शांत झाले, एकमेकाला टवचायला लागले. अरे शुभाचं गोंधळी म्हणतं, हे काय नवीन गोंधळ घालायला लागला इथं? अरे विषय बदल, एकमेकाला लोक टवचायला लागलेले आहेत. गोंधळी गोंधळी आम्ही आमचं गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आमचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आमचे गोंधळी. तुळजापूरचे भवानी आई गोंधळाला याव. गोंधळी गोंधळी या माई या हो, देवीनं या हो, नाथानं या हो, भैरीनं या हो, देवीनं या हो. हे गोंधळी गोंधळी आम्ही आमचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आमचे गोंधळी. लोक शांत झालेले पाहिले आणि दोघं भावाभावाने विचार केला, यांच्यात कानाखाली जाळ काढू. त्याशिवाय यांना कळणार नाही आम्ही कोण आणि कशासाठी आलोय ते. जरा यांच्या कानाखाली जाळ काढू का? सूर्याजी विचारतोय. अरे काढ काढ. कशी झोप लागली मर्दाला, कशी झोप लागली मर्दाला. आया बहिणी देता दुश्मनाला, आया बहिणी देता दुश्मनाला. लाज पाहिजे मिशा बाळ गायला, लाज पाहिजे मिशा बाळ गायला. भरा देतो भरा बांगड्याला, हिजड्यानो नेसा लुगड्याला, हिजड्यानो नेसा लुगड्याला. चौशाही आला कोल्याला. बापरे, अरे गोंधळी नसून काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय. लुगडी नेसा म्हणतंय, बांगड्या पण घाला म्हणतंय. संशय आला कोल्याला, बोलावून घेतलं गोंधळ्याला, बोलावून घेतलं गोंधळ्याला. आणि विचारलं नावा गावाला, गोंधळी काय बोलला. प्रथम द्यावं वचनाला, प्रथम द्यावं वचनाला. भंडार हाती धरलेला, भंडार हाती धरलेला. बोलल्यानं दिलं वचनाला. गोंधळी काय बोलला, सूर्याची बंधू संगतीला. गोंधाना किल्ला घेण्याला, म्हणून आलो कोळी वाड्याला. कोळी वाड्याला महाराजी छत्रपती शिवरायांच्यासाठी हा कोळीवाडा आपला प्राण अर्पण करेल. सह्य करून घेतलं पोळ्यानं. सह्य करून घेतलं पोळ्यानं, घेतलं पोळ्यानं. नरवीर तानाजी मालुसरे आपल्या मामाकडे आपल्या फौजात आलेला आहे. पण कोळीवाड्यात घडलेली माहिती इतरभूत आपल्या मामाला सांगत आहे. घोडगिरी नावाचा तुटलेला कडा आहे, तिकडे कल्याण दरवाजा आहे. आणि घोडगिरी नावाच्या तुटल्यावर कड्यावरून जायचं कसं म्हणाल? तुम्हाला आम्हाला काय सांगण्यात आलं आतापर्यंत? बेटाऱ्यातनं घोरपाड काढली, तिची आजी कुकाने पूजा केली. आणि तानाजीने तिला एकदा सांगितलं, हे यशवंती, आतापर्यंत आम्हाला गडावर जायला तू अनेक वेळा यश दिलेला आहे, मदत केलेली आहे. आता या वेळेला तूच मदत करायची. चल असा हिसडा दिला की यशवंती वर गेली. आणि वर गेल्यावर तिला काय दिसलं तर भयानक काळ दिसला. आणि परत ती यशवंती माघारी आली म्हणते. आणि माघारी आल्यानंतर ते तानाजीने विचारलं, यशवंती का माघारी आली? आता तानाजीला तिने भाषा कळते का कोणाला मगरीच्या त्या घोरपडीची? अजून तर नाही, पण तानाजीला कळवी वाटतं. माघारी का आली तर तुला भयानक काळ दिसला म्हणले तानाजी. आणि तो काळ मला खाईल काय? ती काळ मला खाण्याआधी तुझीच खांडोळी करून खाईन असं तानाजी म्हणला. समोर असं कुठं असतं का? घोरपडीची भाषा कळते का कोणाला? चला हा यशवंत घोरपडे नावाचे आमचे सैनिक होते, मावळे होते. येथे बघ भाऊ यांना बोलवण्यात आलं. मगरी सारखं वर चढत होतं, घोरपडी सारखं, म्हणून त्यांना नाव घोरपडे देण्यात आलं होतं. हा सर 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 करत वर एक किल्ला सर गडा सर केलेला आहे. हलका मावळा तो यशवंत घोरपडे वर चढला. आपल्या कमरेचा दोर तर त्यांनी झाडाला बांधलेला आहे. आणि आमचे मावळे ज्याप्रमाणे माकडं वानर झाडावर चढावी त्याप्रमाणे एक 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 मावळा आमचा गडावर चढायला लागलेला आहे. 300 मावळे गडावर गेले होते. दोर कपिला बांधला होता.
ठेवले गेले. सूर्याजी दोर तुटला म्हणून थांबू नका. कल्याण दरवाजाकडे जा. कोणी तुम्हाला सहाय्य करतील. हर 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 हर. गडावर आमचे मावळे गेले होते किती म्हणाल? 300. आणि शत्रूची फौज होती किती म्हणाल? 1800. आणि या फौजेमध्ये काही पठाण होते, काही राजपूत होते आणि काही राजपूत नाच गाण्यामध्ये दंग झालेले होते. आणि त्याच्यात तो उदयभान ते नाच गाणं कसं होतं म्हणाल? कुणी त्या अल्लाची प्रार्थना करताय, या अल्लाह या परवरदिगार कितने दिन ठहरना पड़ता है क्या मालूम, कब मराठा आएगा और कब कत्ल होगी क्या मालूम. आणि ते पठाण ईश्वराची त्यांची अल्लाची प्रार्थना करत आहेत. अल्लाहू अकबर. अशहदु अल्ला इल्लल्लाह. ते नमाज पढत होते. नका बाबा, कधी मराठा येत्याला कधी माती करत्याला आपल्याला माहित नव्हतं. इकडचे राजपूत नाच गाण्यात दंग होते, त्यांना काय माहित इकडे मराठ्यात काय चाललंय. पळून पळून मारत होती मराठा त्यांना त्यावेळेस. हुजूर मराठे आ गए म्हणून. संताजी आणि धनाजीची घोडी इतकी जबरदस्त होती. या मोगलांच्या घोड्यांना संताजी आणि धनाजी पाण्यात सुद्धा दचक्यानं दचकायची. पाण्यात दिसायची आमची संताजी धनाजी. आणि त्यातलंच हे मराठे इतकी भीती त्या मोगलांनी घेतली होती. आणि ते नाच गाणं चालू होतं. तिलक काला रे काला गोरे मुगड़े का है रखवाला. काला रे काला गोरे मुगड़े का है रखवाला. तेरे नखरे में गरम मसाला मसाला है. दिल काला रे काला गोरे मुगड़े का. हे नाच गाणं चालू असताना तो उदयभान कमल कुमार इकडे आलेला आहे. हा, आणि त्यांनी थोडी टाकलेली होती. हे पठाण बी टाकलेली होती, राजपुतांनी टाकलेली होती आणि झोपलेले होते गाढ झोपेत. आणि तो उदयभान आलेला आहे. दोन कमल कुमारी. आओ मेरी बेगम आओ. डर लगता है? कोई नहीं आएगा, कोई नहीं आएगा. सुना था गोपाल कृष्ण ने द्रौपदी को बचाया था, लेकिन यहाँ कोई कृष्ण नहीं आएगा. किसी की मजाल है हमारे सामने आने की. तुझा बाप पिता हजर है. या अल्लाह, या परवरदिगार, या तुटलेल्या खड्यातून वर येणारा कोण? तानाजी. हो तानाजी. तानाजी ये मरता ये. तुझं नाव ऐकून होतो, तुझ्या पराक्रमाची गाथाही ऐकून होतो, पण तुला प्रत्यक्षात पाहिलं ते आज. तू या किल्ल्याचा किल्लेदार, मी तुझा सेवक. चल दिल्लीला जाऊ, मुजरा कर, तुला मानाचा किल्लेदार बनवतो. आणि असं म्हणताच तानाजीनं शिवाजीराजांना सोडलं. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं आजचं राजकारण. ईडीची धाड पडली की लगेच जाऊन दिल्लीला मुजरा करतात, लगी पक्षांतर राहतात. लांब कशाला? आमच्या तालुक्यात कसं झालं होतं. गडाईला दिवसा शिवसेनेनं तिकीट घेतलं, रातच्या 12 वाजता काँग्रेसमध्ये गेला, कळलंच नाही. असं तसंच आहे, पण त्यावेळेसारखंच असंच आहे. पण आमच्या शिवरायांचं मावळं कधी बदलत नव्हतं, लालची नव्हतं. शिवरायांनी छाती ठोकून सांगितलंय, तुकडा टाकल्यावर कुत्र कसं गोंडा गवतं त्यातली अवलाद नाही आमची. राजा शिवबाचा सेवक आहे, भगव्या झेंड्याचा शिपाई आहे. या कमाल कुमारीला शिलभ्रष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी आलेला आहे. आणि हिंमत असेल तर लाव मनगा मला मनगट. आणि असं म्हणताच काय घडलेलं आहे? डाव्या उजव्या करती मार राहिला. हा, डाव्या उजव्या करती मार राहिला, करती मार राहिला. जोरदार हल्ला चढविला, जोरदार हल्ला चढविला.
उदय भांच्या जबर हल्ल्याला तानाजीच्या तोंड घालीला राजी तोंड घाली राजी तानाजी 300 पठाणांना जमीन उद्ध्वस्त करून आला होता. तानाजी थकलेला होता. हा उदय भाग वाढत्या ताकदीचा चढत्या दमाचा होता. हातात टोकांची पहार घेतली तर वाकवून त्याचा चारचं कडं करत होता. तांब्या हातात घेतला तर कानोल्यासारखा करीत होता. या भयानक ताकदीचा उदय भाग तानाजीवर तुटून पडलेला आहे. डाव्या उजव्या करती माराला जोरदार हल्ला चढविला तानाजीच्या तोंड ढालीला तानाजीची धाम तुटली म्हणून थांबला नाही तानाजी. कमरेच्या काढून शेल्याला हातावर शेला गुंडाळीला शेल्यावर घेतो वाराला वरमी वार उदय भानाला. तानाजी या उदय भाण्याची तलवार आपल्या तलवारीवरती तोलत होता. आणि या भयानक ताकदीच्या तलवारीने उदय भानाने तानाजीच्या आपली तर समशेर तानाजीच्या उजव्या खांद्यावर टाकली. तिथे तानाजीच्या भेंडीपर्यंत घुसल्या गेली आणि तानाजीचा देह जमिनीवर कोसळला गेला. समशेर उपसताच तानाजीचा देह जमिनीवर कोसळला गेला. आणि लाट मारून थुकतोय मरगठ्ठा हमसे टकराता है अरे असं म्हणून पाठीमागा वळतो. इतक्यात पाठीमागून आवाज आला पडलेल्या पोरांना लाट मारून चालला हिजड्या. हिंमत असेल तरी 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर चाल करून या. आणि असं म्हणताच काय झालेलं आहे मामानी मारलं उड्डाणाला. असं कसं शक्य आहे? अरे या मामाने जन्मल्यापासून कधी चहा पिले नव्हते. तुमचं आमचं लय अवघड आहे. पाहुण्यारावळ्यात गेल्यावर नाही म्हणा येत नाही. चौकात बसला टपरीवर तिथं पण दोस्तांना नाही म्हणा येत नाही. लय गेला काही निर्वेशनी लागून. पुन्हा पुढे तर आमचा तोबरा सारखाच बसलेला असतो. तोबरा भरलेला एवढा मोठा बोलता काही सांगायचे तुम्हाला. पुन्हावरनं छत्रपतीचा मावळा आम्ही. व्यसन करू नका. शंभूराजांनी शिवरायांनी व्यसन करू नका म्हणूनच सांगितलंय व्यसन करू नका. हे आयुष्य एकदाच आहे. चांगलं जीवन जगा. छातीवर मामा बसलेला पडला हे आपल्या मावळ्यांना कळतात. मावळे पळायला लागलेले आहेत. आणि पळून जाणाऱ्या मावळ्यांना सूर्याचे म्हणत आहे पळता कुठं रे एक तर लढून मारा नाही तर गडावर उड्या टाकून मारा. आणि असं म्हणतात मावळ्यांना परत उर मिळाली. मावळे परत जोमाने लढायला लागलेले आहेत. पण इकडं काय झालेलं आहे? उदय भान पडला गेला हे पठाणांना कळताच पठाण सैरावैरा पळू लागलेले आहेत. काहींनी शरणागती पत्कारली आणि शरण आलेल्या या स्वराज्यामध्ये मरण कधीच नव्हतं. गवताची गंजी पेटवण्यात आली. राजांना इशारा देण्यात आला. राजे म्हणत आहेत मासाहेब तानाडी गड घेतला आम्ही येतो. आणि राजे राजगडाच्या किल्ले कोंढाण्याच्या पायऱ्या चढायला लागलेले आहेत. इकडे गडावर काय झालेलं आहे? रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तानाला मामानी मिठी मारली. ताना साहेबांनी विचारलं तर काय सांगू? ताना शेलार माझ्या बाळाला
तानाजीच्या भावानं सूर्याजीनं तानाला मिठी मारली. दादा काय सांगू जाऊन वैनीला, कसं सांगू जाऊन वैनीला. दादा वहिनीला विचारलं तर काही सांगू रे. वहिनी तुम्ही तुमच्या कपाळाला कुंकू लावू नका म्हणून कुठल्या तोंडानं सांगू दादा. काय सांगू बाळ रायबाला. राजे गडावर आलेले. गडावर एकाच राजाने तानाजीच्या देहाला कवठाने मिठी मारली. तानाजीचा देह आपल्या मांडीवर घेतला. राजाने उद्गार काढला. ताना नको म्हणत असला मागे मला गड जिंकून दिला. आणि राजाने त्यावेळेस उद्गार काढले. माझा शिव गेला, गड आला पण माझा शिव गेला. आणि या किल्ले कोंढाण्याचं नाव तेव्हापासून शिवगड ठेवण्यात आले. शिवगड ठेवण्यात आले. शिवगड ठेवण्यात राजाने तानाजीचा देह त्याच्या उमरट गावी घेतलेला आहे. कुटुंबियांचं सांत्वन केलं, रायबाचं लग्न लावून दिलं आणि राजे राजगडावर परत आलेला आहे. बोलावून घेतलं शाहिराला. हा बोलावून घेतलं शाहिराला, घेतलं शाहिराला. शिवकालीन शाहिराचं नाव आहे अत्यंत वाडा मर्द मराठ्याचा वीर तानाचा. आज गायलं नरवीराला, नरवीराला रे राजे, स्वराज्याच्या रक्षणाला झाले तयार. आवले झाले तयार. हर हर महादेव झाली गर्जना. आवले अमर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. तानाजीनं आपल्या देहाचं बलिदान दिलं, स्वराज्य मिळवलं. आणि स्वराज्य मिळाल्यानंतर काही दिवसांनी आमच्या देशामध्ये मोगल आले, ब्रिटिश आले, डच, पोर्तुगीज, फ्रेंच या लोकांनी देशावरती आपल्या राज्य केलं. महाराष्ट्र वेगळा झाला. या देशासाठी झटले ते क्रांतिसिंह नाना पाटील. या क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पोवाड्याचा एक चौक तुमच्या समोर मी साजरा करीत आहे. आणि तो असा ऐका. हा मर्द मानू नकत नाही आपले. थोडा वेळ ताट बसायचे आपल्या. अभिनमन साधू संताला, अभिनमन साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला गिरागी, गुरु चरणाला गिरागी, गुरु चरणाला गिरागी. ही कथा नव्हे चंडाची, ही कथा नव्हे चंडाची, गाव कुंडाची, लुच्छ उदार्याची, चोर आमच्याची. मगाशी मी सांगितलं तुम्हाला पोवाडे कुणावर पण रचले जात नाही, साध्या सुद्धा पुढाऱ्यांवरती रचले जात नाही. हे पोवाडे देश साहेसाठी त्यांनी आत्मबलिदान दिलं त्यांच्यावरती रचले जातात. त्यातला हा प्रकार क्रांतिसिंह नाना पाटील. आणि कोणी पैशासाठी करतात ना उद्योगपतींचे पोवाडे, त्यांना दलाल भडवे भार्गव मगाशी सांगितलं म्हणतात. ही कथा नव्हे षंडाची, ही कथा नव्हे षंडाची, गाव कुंडाची,
डोक्याची उंची मुडाल्याची चोर भामट्याची सत्यकथा नाना पाटलाची नान पाटलाची हाजी नाना पाटलाची हा नेता कुठे जन्मला हा नेता कुठे जन्मला मगाशी सांगितलं मी नर्मदा गोदा पंचगंगा तशी चंद्रभागा सातात थोरा कृष्णाचा गाठी कृष्णाला आमच्या महाराष्ट्रातला नद्यांनी चौबाजूनी वेढलेला आहे अतिशय सुजलाम सुफलाम असा महाराष्ट्र आहे आणि या कृष्णा नदीच्या काठावरती आमच्या या क्रांतिसिंह नाना पाटलांचा जन्म झालेला आहे हा नेता कुठे जन्मला हा नेता कुठे जन्मला सांगतो तुम्हाला येणे मच्छिंद्रगाव कृष्णा तीराला पाटील पुणे पुत्र जन्मला क्रांतीचा पेटला कुंड उभारून बंड ठोकुडी दंड प्रखर ज्वालामुखी झाला तयार पुनर्ज्वालामुखी झाला तयार स्थापन केलं प्रति सरकार झाला देशमुक्तीला गडबडून करून जागा झाला अतिथी रंगवीर चालला जिराजी क्रांतिसिंह नाना पाटील महात्मा गांधीजींच्या चले जाऊच्या आंदोलनात या क्रांतिसिंह नाना पाटलांनी उडी घेतलेली आहे बरं लाकडांनो आमच्या देशातून चालते वा आमच्या देशाचं प्रशासन आम्ही चालू हा ते चाललंय ते वाजवा हा आमचं सरकार आम्ही चालू हे पत्री सरकार नव्हतं हे प्रति सरकार होतं पण क्रांतिसिंह नाना पाटलांनी काय केलं होतं या इंग्रज सरकारचा फूट चाकणाऱ्या मंडळीच्या लोकांना पायाला पत्र्या ठोकल्या होत्या आणि म्हणून यांना आमची लोक अपभ्रशाने पत्री सरकार म्हणायला लागले होते प्रति सरकार होतं या सरकारला इंग्रज सरकारला दुसरा पर्याय म्हणून हे प्रति सरकार होतं हा नेता कुठे जन्मला हा नेता 1942 साला उठाव बघा झाला देशमुक्तीला गडबडून तरुण जागा झाला रंगवीर चालला जिराजी वीर चालला जिराजी वीर चालला जिराजी क्रांतिसिंह नाना पाटील एकांतात बोलला पत्नीला एकांतात बोलला पत्नीला सोडावं वाटतं इंग्रजांच्या नोकरीला कारण त्या इंग्रजांची गुलामी करणं मला पटत नाही आणि पटणारही नाही ब्रह्मचारी असतो तर वेगळा प्रश्न होता लग्न केलेलं आहे आपल्या पाठीमागं आपल्या लोकांचं काय होईल हे विचारलं